नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझं नाव शालिनी। ही गोष्ट त्यावेळेची आहे। मला एक सवत होती। माझ्यापेक्षा माझी सवत लहान आणि दिसायला खूपच देखणी गोरीपान होती। तिच्या मानेने मी मात्र सावळ्या रंगाची, अंगाने थोडीशी लट्ट होते। माझे मिस्टर मला जरासुद्धा प्रेम करायचे नाहीत, त्यामुळे मी त्यांच्या प्रेमाला खूप भुकेजलेले असायचे। पण जरासुद्धा ते मला वेळ देत नसायचे, कधी मला प्रेमाने बोलत सुद्धा नसायचे। पण एकदा माझ्या सवतीचं आणि नवऱ्याचं भांडण झालं। त्यावेळेस ती घर सोडून रुसून तिच्या माहेरी गेली। ती माहेरी गेल्यानंतर मी घरात एकटीच होते। रात्री आमचे हे खूप पिऊन आले होते। त्या दिवशी ते खूप टेन्शनमध्ये होते। मी मात्र माझ्या खोलीमध्ये आराम करत होते। निम्मी रात्र झाली होती। अचानक ते माझ्या खोलीमध्ये आले आणि माझी सवत नसताना त्यांनी मलाच रात्रभर कसूक दिलं आणि मी पण मग त्या रात्री त्यांची काय खातिरदारी केली आणि कसा आनंद घेतला ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या। चला तर मग कथेला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, माझं नाव शालिनी। सगळे मला शालूच म्हणायचे। माझं खूप दिवसापूर्वी लग्न झालं होतं, पण माझ्या नवऱ्याला नेहमीच बाहेरचं वेड होतं। लग्नाला 2-4 वर्ष होऊन गेले। आधीसारखं प्रेम आमच्यामध्ये राहिलं नव्हतं। हळूहळू असे दिवस निघून गेले। घरी जनावरं आणि शेतीवाडी होती, तरी पण घरी चांगला पैसा येत होता। माझा नवरा रात्र बाहेर असायचा। मी त्याला विचारायचे तर माझ्या नवऱ्याला असं विचारलेलं आवडायचं नाही। कधी कधी तो माझ्यावर हात पण उघडायचा आणि हात पण उचलायचा। माझ्या माहेरी अगदीच माझी म्हातारी आई होती। माझं अगदी ज्यासोबत लग्न लावून दिलं होतं माझा नवरा तसा दिसायला देखना चांगल्या श्रीमंत घराण्यातला होता, रुबाबदार। त्या दिवशी सकाळी मला चांगलंच आठवतंय, घरातील मी सगळं नीट आवरलेलं। मी माझं काम करून मी शेतामध्ये चालले होते। माझ्या मात्र घरात भांडण लागले होते। मी नीट लक्ष देऊन तर माझी सवत आणि नवऱ्यामध्ये काहीतरी बिनसलं होतं। दोघांमध्ये भांडण झालं। लग्नातल्या 4-5 वर्ष झाल्यानंतर माझ्या नवऱ्याने त्याच्या एका जुन्या मैत्रिणीला घरी आणून ठेवलं होतं। सुरुवातीला आमचं खूप भांडण व्हायचं, मात्र नवरा म्हटला, तुला नांदायचं नसेल तर जाऊ शकते तू। माझ्या नवऱ्याचं माझ्यापेक्षा माझी सवत होती, तिचं नाव शुभांगी। तिच्यावर जास्त जीव होता, कारण की दिसायला ती गोरीपान, देखणी आणि सुंदर होती। तिच्यापेक्षा घरातील मी सगळं काम करायचे। माझे सासूबाई माझं जरासुद्धा काही ऐकायचं नाही, तिच्यावरच ते खूप प्रेम करत असायचे। पण लग्नाला त्यांना पण 2-3 वर्ष झालं, मूलबाळ नव्हतं। मला एक मुलगी आणि एक मुलगा झाला होता। मुलाचे माझे लाड असायचे, मात्र माझा नवरा सवतीने मुठीमध्ये ठेवला होता। ती जसे म्हणेल तसंच तो ऐकायचा। त्या दिवशी घरामध्ये त्यांचे भांडण चालू असताना मी घरामध्ये आले तर माझ्या सवत रुसून रागवत बसली होती। तिचं बडबड चालू होतं, ती रडत होती। मी काही बोललीच नाही। मी माझ्या कामाला शेतामध्ये निघून गेले, कारण की ह्यांचं रोजचं झालं होतं। रोजच त्यांचं भांडण झालं की खूप जवळ यायचे आणि मग काय, तिला घेऊन बाहेर हॉटेलमध्ये जेवायला माझा नवरा घेऊन जायचा। त्यामुळे मी तर त्यांचा विचारच करायचं सोडून दिलं होतं। त्या दिवशी मी शेतामध्ये गेले, पण येताना मला संध्याकाळ झाली। 5-6 वाजले होते। घरात ती मात्र कुठेच दिसत नव्हती। मी सासूबाईला म्हटलं की शुभांगी कुठे गेली? त्यावेळेस सासूबाई म्हटली की गेली तिच्या माहेरी रुसून। मी म्हटलं गेले का? तिचं तर मात्र नेहमीच आलंय। सासूबाई पण आता तिच्यावर चांगल्याच रागवल्या, खूप वेळ बडबड करत होत्या। मी लक्ष दिलं नाही, मी कामावरून दमून थकून आले होते। त्या दिवशी मात्र शेतामधून येताना मी शेतातली भाजी आणली होती। संध्याकाळी सासूबाईंनी माझ्या भाजी निवडली। मी तोपर्यंत घर वगैरे झाडून घेतले। माझी सासूबाई कशालाच हात लावत नव्हती। हे आल्यानंतर मलाच ओरडतील,
तिचा राग माझ्यावर काढतील म्हणून घरातील स्वयंपाक पाणी सगळं उरकलं. सासूबाईंनी बाहेर असलेल्या एका म्हशीची धार पण काढली. दूध काढल्यानंतर मी चहा केला. तोपर्यंत ते आले. त्यांना मी चहा दिला. त्या दिवशी ते थोडेसे टेन्शनमध्येच होते, कारण की मला माहीत आहे माझी सवत घरात नाही दिसली की त्यांची खूप चिडचिड व्हायची. आलं की आधी त्यांची सवय ती जी लागली होती. मी जणू काही घरात एक कामवाली आणि साधारण बाई असल्यासारखी राहायची. मी जास्त लक्ष दिलं नाही. त्या दिवशी मात्र आल्यानंतर मी फ्रेश झाले, साडी वगैरे व्यवस्थित आवरले आणि चांगलीच मी आज नेहमीपेक्षा खुश होते, कारण की शुभांगी आज घरी नव्हते. चांगल्याच प्रकारे मी नटून थटून बसले होते. त्याच वेळेस आमचे हे आले. आज मात्र नेहमीपेक्षा थोडेसे काळजीमध्ये होते. मी त्यांना चहा दिला. आम्ही असंच बसलो. संध्याकाळी मी आणि सासूबाई बाहेरच अंगणामध्ये बसलो होतो. हे मात्र घरामध्ये होते, टी व्ही पाहत होते. शुभांगीला फोन लावत होते, मात्र त्यांचं फोनवर अजूनच बिनसलं. दोघांमध्ये अजूनच भांडण झालं. मी मात्र लक्षच नाही द्यायचं ठरलं. मी मात्र वेगळ्या रूममध्ये झोपायचे आणि ते वेगळ्या रूममध्ये असायचे. त्या दिवशी आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या मी सासूबाईंनी. आज सासूबाई पण खूप दिवसानंतर मला चांगल्या बोलल्या होत्या, नाहीतर नेहमीच त्यांचं आणि माझं बिनसायचं. सासूबाई मला झोपीपर्यंत हे कर ते कर सगळं माझ्याकडून काम करून घ्यायच्या. मात्र शुभांगीला जरासुद्धा काही बोलायचे नाही. तसं ती पण मला हातभार लावायची, पण माझं आणि तिचं पण पटत नसायचं. आमच्या दोघींमध्ये नेहमीच वाद व्हायचे. त्या दिवशी मला थोडासा कंटाळा आला होता, म्हणून मग मी लवकर झोपण्यासाठी गेले होते. आमचे हे संध्याकाळी 8 वाजता गावामध्ये गेले होते. त्यांचं ते नियमितपणे असायचं. 8 वाजता गेले की संध्याकाळ ते परत नंतर माघारी यायचे. ते गेल्यानंतर मी काही मग निवांत एकटीच. ते संध्याकाळी कधी आले ते माहीत नाही. दरवाजा उघडल्याचा आवाज आला. मी लक्ष दिलं नाही. आमचे हेच आले असणार असं मी ओळखलं. मी गाढ झोपेमध्ये होते. डोळ्यापुढून झोपसुद्धा जात नव्हती, पण एकटीला मात्र खूपच एकटं वाटत होतं. अचानक ते माझ्या रूममध्येच आले. मला वाटलं की सुरुवातीला ते काहीतरी कामानिमित्त आले असतील. कदाचित त्यांना जेवण करायचं असेल. मी म्हटलं, जेवण वाढू का? त्यावेळेस ते म्हटले की हां. बाई गं, मला त्यांच्या तोंडांचा वास येत होता. मला समजलं होतं की आज त्यांनी मात्र घेतले आहे. ते पिऊन आले होते, मात्र मी त्यांना काही म्हटले नाही. ह्यावेळेस शांतच राहणं योग्य आहे असं माझं मन म्हणत होतं, कारण की त्यांना जर काही बोलले तर ते अजूनच माझ्यावर रागवतील. त्यावेळेस मी त्यांना जेवण वाढलं. त्यांनी पण आज शांतपणे जेवले. नाहीतर रोज भाजीला नावं ठेवायचे. अशीच भाजी केली तशीच केली, कधी मीठ जास्त झालं तर कधी मीठ कमी झालं असे ते ओरडणारे आज गप्प बसून जेवण करत होते. जेवण केलं आणि मी मात्र सगळं आवरलं. ते त्यांच्या रूममध्ये गेले, म्हणून मी म्हटलं की चला, ते झोपायला गेलेत, मी पण जाऊन झोपते. माझी सासूबाई आणि मुले त्यांच्याजवळ असायचे. त्या सासूबाई मुलांना घेऊन रात्रीच अगदीच गाढ झोपी गेल्या होत्या. मात्र मी जाऊन माझ्या रूममध्ये झाले. बाहेरचा दरवाजा लावला आणि बाहेर काय राहिलं का पाहिलं. येऊन मी अगदी झोपणारच होते, तोपर्यंत ते माझ्या रूममध्ये आले. मी आश्चर्यचकित झाले. त्यावेळेस ते म्हटले की काय करते, झोप लागली का तुला? मी म्हटलं नाही. का हो, काय काम होतं का? त्यावेळेस ते म्हटले काय नाही. येऊन ते माझ्या बेडच्या शेजारीच बसले. ह्यांना काहीतरी म्हणायचं असेल, कदाचित काहीतरी पाहायचं असेल. मी म्हटलं काय तुमचं हातपाय वगैरे दाबायचेत का, दुखतेत का? ते म्हटले नाही. मग काय होतंय का तुम्हाला, असं मी विचारलं. त्यावेळेस ते माझ्या जवळ आले आणि शेजारी बसले. ते म्हटले खरंच मी खूप मोठी चूक केली. मी म्हटलं काय हो, काय झालं? त्यावेळेस ते म्हटले की मी तुझ्या मनाविरुद्ध वागलो. मी फक्त माझाच विचार केला होता. मला सुंदर बायको पाहिजे होती, कारण की माझ्या मित्रांना खूप देखणी आणि सुंदर बायका आहेत. तू सावळे आहे म्हणून मी वेगळाच विचारात गेलो होतो. मला पण वाटायचं माझी बायको देखणी असावी, म्हणून मग मी
एका दुसऱ्या बाईला घरात आणलं. तिला तर संसारात जरा पण रस नाही. तिच्यासोबत माझं लग्न झाल्यापासून किती वेळा तर ती भांडून निघून गेली. आणि एकदा निघून गेले की ती याचं नाव घेत नाही. निवांत राहते. अगदी फोनसुद्धा करत नाही. जेवला का वगैरे हे तर जरासुद्धा तिचं नसतं. तू माझी किती काळजी घेते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरासाठी राबते. खरंच लग्नाची ती लग्नाचीच असते. असं आणलेली हिचा काही उपयोग नाही. मी म्हटलं की जाऊ द्या. मला माहिती होतं आता जरी ती माझ्यासोबत बोलत असली, उद्या ती आल्यानंतर तिच्याच पुढे करतील आणि शुभांगी म्हणतील. त्यामुळे मी म्हटलं की जाऊ द्या, आता रात्र खूप झाली, जाऊन झोपा तुम्ही. त्यावेळेस ते मला म्हटले की तू असा नको विचार करू की मी तुझ्यावर प्रेम नाही करत. मला पण तू खूप आवडते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. दिवस कुठं आला होता तेच मला समजत नव्हतं. एवढं प्रेम त्यांचं. त्यावेळेस माझ्या शेजारी आले आणि ते म्हटले, आजच्या रात्री मी इथे झोपणार आहे तुझ्यापाशी. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. बाई ग, कधी नव्हे ते स्वतःहून आलेत. नाहीतर सवत असल्यावर त्यांना मी असून पण नसल्यासारखे आहे. समोर असून पण मी दिसत नाही त्यांना. त्यावेळेस मला समजलं होतं की आज त्यांना काय पाहिजे आहे ते. खूप दिवसानंतर त्यांची इच्छा झालेली दिसते. मग काय, शेवटी तो माझा लग्नाचा नवरा होता. मी त्याला कशी नाही म्हणू. मला त्यांची इच्छा तर पूर्ण करावीच लागणार होते. पण मी खूप लाजत होते. बाई ग, इतक्या दिवसातून मला माझं अगदीच नको तसं झालं होतं. ते माझ्या शेजारी बसले होते. ते माझ्याजवळ आले. मी म्हटलं की थांबा. दरवाजा तर लावायचाच राहिला होता. मी दरवाजा लावून घेतला आणि त्यांच्या शेजारी येऊन बसले. आम्ही बोलत होतो. त्यांनी माझा हातात घेतला आणि म्हटले की इथून पुढे तिला मी घरातच घेणार नाही आणि तिला मात्र मी घरातच आणणार नाही. तिला जितके दिवस राहायचं आहे तितक्या दिवस राहील. तिला जर गरज असेल तर येईल, नाही तर मी तिचा विषय सोडून देणार. हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि खूप आनंद वाटू लागला की कधी काळी ह्यांच्या चुकीची जाणीव तरी झाली. ते माझ्या शेजारी होते. त्यांनी हातात घेतला. मी मात्र लाजत होते. काही बोलायच्या आत ते चालू झाले. ओठांवर ओठ टेकले आणि मग काय मला सुख मिळू लागलं. रात्रभर त्यांनी पहिल्यासारखंच मला प्रेम दिलं. मी पण रात्रभर वेडीपिशी झाले. खूप दिवसांतून असं काहीतरी सुख मिळाल्यामुळे मी अगदी तृप्त होऊन गेले होते. त्या रात्री कळालंच नाही की नक्की हेच होते की ह्यांना काही झालं होतं. सकाळी मात्र त्यांनी मला मिठीत घेतलं आणि म्हटले की वा, रात्र तर खूप दिवसानंतर अशी झाली कमालीची. मी म्हटलं हो. सकाळी उठून मी घरातील सगळं आवरलं, सगळं हे केलं आणि ते कुठेतरी निघाले होते. त्यावेळेस मी खूप आनंदी झाले की रात्री त्यांनी मला वेळ दिला. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी ते कुठे चालले म्हणून मी विचारलं, तर ते म्हटले मी शुभांगीला भेटाय. हे ऐकल्यानंतर मला खूप राग आला होता. त्यावेळेस मी म्हटलं की बरं जावा. पण त्यावेळेस ते म्हटले की तिला कायमचाच निरोप द्यायला चाललो. म्हणजे त्यावेळेस ते म्हटले की आता तिचा आणि माझा संबंधच नाही. बाद झाला तर एवढ्या वर्ष. मला तिचं माहीत आहे वागणं. तिकडे कशाला गेले ती. ते गेले आले तिला भांडण करून कायम झाले. आज ती नाही, त्याला चांगले 6 महिने झाले. मात्र हे मला अगदीसारखे प्रेम करू लागले आहेत. घरासाठी वेळ देऊ लागले आहेत. तर कशी वाटली माझी आणि नवऱ्याची कथा. आता रोज रोज त्यांच्याजवळ असून त्यांच्याकडून सुख घेण्यात एक वेगळाच आनंद मिळू लागला आहे. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.